या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। नमस्कार, सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळे उमेदवारीसाठी उमेदवारी दाखल केलेले आहेत। सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक गेल्या 8 वर्षापासून झाली नाही आहे, म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाले आणि 3 वर्ष प्रशासकीय कालावधी पूर्ण झाल्यानंतर आता कुठं महानगरपालिकेच्या निवडणुकीचा वेध सुरू झालेला आहे। येत्या 15 जानेवारी रोजी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। त्याचबरोबर जे राज्यातील 29 महानगरपालिका आहेत त्यांचीही निवडणुका होणार आहेत। सोलापूरचा विषय घेतला तर सोलापूरमध्ये गेल्या वर्षभरापासून राजकारणातील चलबिचल मोठ्या प्रमाणात सुरू आहे। काही जण इतर पक्षात जातात, परत पुन्हा एकदा आपापल्या पक्षात येतात आणि काही जण इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले पक्षात स्थानापन्न करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अशा सोलापूर शहरातील वातावरण सध्या भाजपमय झाल्यामुळं बाकीचे जे पक्षातील कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपण सुद्धा भाजपत जावं, आपल्यालाही तिकीट मिळावं, आपण पण नगरसेवक व्हावं, अशी सगळ्यांची इच्छा झालेली आहे। आता गेल्या मला वाटतं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सोलापूर महानगरपालिकेतील एक धडाकेबाज कार्यकर्ता जो माजी खासदार लिंगराज वल्ल्याळ यांचे चिरंजीव नागेश वल्ल्याळ यांनी BRS पक्षाकडून आपलं सोलापुरात बस्तान बांधलं। त्यावेळेला सोलापुरात मोठ्या प्रमाणात चलबिचल करून टाकलं होतं राजकीय वातावरणात। असे नागेश वल्ल्याळ आज पुन्हा एकदा भाजपमध्ये गेल्या 2 दिवसापासून सक्रिय झालेले आहेत। त्यांनी आपलं उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये दाखल केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला विषय आलेला आहे। आपण त्यांनाच या ठिकाणी आमंत्रित करून त्यांच्या मनातील जे विषय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। नागेश वल्ल्याळ साहेब, प्रथमतः मी जनदर्पण चॅनलच्या चर्चासत्रात आपलं स्वागत करतो। नमस्कार। आपण गेल्या अनेक वर्षापासून भाजप जो आपला सोलापुरातला जो भाजप वाढलेला आहे, भाजपचं मूळ ज्या घरातून सुरू झाले, नागेश म्हणजे लिंगराज वल्ल्याळ साहेबांच्या घरातून जे सुरू झाले तिथून सोलापूरची पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक आलेलं आहे। अशा घरातून आपण आपलं राजकीय वारसहक्क असताना सुद्धा आपण ऐन वेळेला मागच्या मला वाटतं 1 वर्ष 2 वर्षापूर्वी आपण पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला, भारत राष्ट्र समिती या पक्षात जाऊन त्या ठिकाणी 1 वर्ष 2 वर्ष काम केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही भाजपमध्ये आलात। नेमकं हे येण्याचं कारण काय? मी प्रथम तर सांगतो की आपण जे बोललात की माझ्या घरातून चालू आहे, पक्ष कुठल्या घरातून चालू होत नाही। खरं तर एक माणूस, घरातला माणूस पक्ष काम करत असतो। त्यापैकी एक स्वर्गीय लिंगराज वल्ल्याळ माझे वडील आणि सोलापूरला सुपरिचित असलेले, आणि आज आपण सगळ्यांनाच म्हणजे एक वल्ल्याळ साहेबांचंच नाही, त्यांचे अनेक सहकारी देशपांडे साहेब असतील किंवा आत्ताचे दोन्ही आमदार असतील, देशमुख साहेब दोघांनीही, आणि रोहिणीताई असतील, विक्रमजी देशमुख असतील, अन्य बरेचसे कार्यकर्ते जे वल्ल्याळ साहेबांनी सहकार्याच्या भूमिकेतून हा पक्ष उभा केला आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। कारण मी नवीन सांगणं काही योग्य राहणार नाही। आणि यामध्ये सिंहाचा वाटा सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे, वल्ल्याळ साहेबांचा नाही किंवा कुठल्या घराण्यातला नाही आहे। आणि हे करत असताना मला 2012ला जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा वल्ल्याळ साहेबांनी कार्यकर्ता म्हणूनच काम करायला सांगितलं, आणि त्या माध्यमातून मी 12 असेल 17 असेल, आपल्याला माहितीच आहे 12मध्ये मी 3 नंबर प्रभागातून, आता 9 नंबर प्रभागातून निवडून जे मला जेवढं शक्य आहे तेवढं काम मी या माध्यमातून केलं आहे। आणि आपण केला दुसरा प्रश्न, आपण भारत राष्ट्र समितीमध्ये गेलं। खरं तर मी आवर्जून यापूर्वीसुद्धा आपल्या माध्यमातून आणि जनदर्पण चॅनललाच आपण घेतलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं मी का गेलो होतो। आज मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, पण एवढं सांगेन की तेव्हाची परिस्थिती माझी सभागृहात किंवा पक्षात घुसमट होत होती। या सगळ्या गोष्टीतून मी अनावधानाने पक्षातून बाहेर पडण्यात आलं आणि तो निर्णय माझा चुकीचा ठरला। मी आपल्या बाकीच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपल्यासमोर सगळ्यासमोर व्यक्त केलं। खरं वास्तविक पाहता तेव्हा माझा निर्णय चुकीचा होता, कारण तेव्हा असं वाटत होतं की आपण कुठेतरी या आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या सोलापूरच्या जनतेला आपण एक चांगलं उमेदवार म्हणून विधानसभेत जाऊ इच्छित होतो।
आणि ती संधी मला कुठेतरी भाजप म्हणून मिळते असं वाटत नव्हतं. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा बरेचशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोलापुरात आपल्याला माहितीच आहे गटबाजी होती. गटबाजीत मी कुठेतरी चेंगरला चाललो होतो. या सगळ्याला गोष्टीला मी कंटाळून आणि सगळे माझे नेते मंडळी, मी एकांचं नाव घेणार नाही, देशमुख साहेब, दोन्ही देशमुख साहेब असतील किंवा विक्रमजी असतील किंवा बहिणीताई, सगळ्या गोष्टींचं तर जात असताना मला विनंती केली. रघुनाथजी कुलकर्णी असतील की जाऊ नको, देशपांडे, मकरंदजी देशपांडे असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, या सगळ्यांनी, बावनकुळे साहेब, या सगळ्यांनी विनंती केलं होतं जाऊ नका. पण मला एक इच्छा व्यक्त होती की आपण कुठून तरी आमदारकी लढावं आणि आपण एक नवीन पुणे, जसं वल्याळ साहेबांनी त्यांच्या काळात कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून भाजप तेव्हा काही नसताना, नगण्य असताना, त्यांनी ज्या पद्धतीने एक हिस्ट्री क्रिएट केली ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात त्यांना पहिला आमदार, पहिले खासदार म्हणून ओळखलं जात होतं, तशा पद्धतीचं मी एक मोहात गेलो होतो आणि त्यामध्ये मलाही तसं लढायची इच्छा होती. पण दुर्दैवाने तो निर्णय माझा चुकला. मी सगळ्यांसमोरही व्यक्त केला आणि मी सगळ्यांना सुद्धा, नेत्या मंडळींना आज परवासुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती केली की तुम्ही वडीलधारी माणसं आहेत, मी चुकलो, मला मान्य आहे, मी त्या दिवशी एक्सेप्ट केलं. पण आत्ताही माझं असं म्हणणं आहे की आज पक्षाने जरी मला बोलून परत संधी दिली तर मी एवढं सांगू इच्छितो की मी एकाचं नेतृत्व म्हणजे पक्ष नेतृत्वाच्या जे आता प्रमुख लोक आहेत त्यांच्यामध्ये माध्यमातून काम करायला तयार आहे. ती संधी म्हणजे जनतेची सेवा करणं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी माझ्या कामाची पद्धत काय. मी असं म्हणत नाही की बाकीचे नगरसेवक काम केले नाही. माझ्या परीने मला जेवढं होतं तेवढं मी काम करायचा प्रयत्न केलं. सभागृहात अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि जे शक्य आहे तेवढं शक्य मी करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये मी कुठल्याही माझ्या करिअरला गालबोट लागू दिलं नाही. हे गोष्टीचा मला अभिमान आहे. आपण म्हणतोय की मागच्या वेळेला भाजपमध्ये असताना मला घुसमट झाली, नेमकं घुसमट होण्याचं कारण काय होतं? हे बघा, प्रत्येक पक्षात ही गटबाजी असतेच आणि आज सोलापुरातच नाही, अन्य बाकीच्या राज्यात, शहरात, जिल्ह्यात सगळीकडेच होत असते. पण तिथे गेल्यानंतर आपल्याला कुठली संधी मिळाल्यामुळं आणि आपल्या नेत्याने, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला आणि मी कुठंतरी कमी पडलो किंवा त्यांना कमी वाटत असेल आणि हे सगळं कॅलिबर असताना सुद्धा आपल्याला या गोष्टीचे त्या म्हणणं ज्या पद्धतीने आपल्याला मान मिळालं पाहिजे ते मिळालं नाही. आणि कदाचित वल्याळ साहेबांचा मुलगा म्हणून काही लोकांना पटलं नसेल असं मला वाटत होतं. पण त्याच्यानंतर मला असा अनुभव आला की व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे आणि पक्ष खरंच मी बघितलं, आज तुम्ही काल बघितलं की आपण त्या बिहारमधल्या एका सामान्य मंत्रीला, म्हणजे जेव्हा ध्यानी मनी नाही अशाला जर राष्ट्रीय अध्यक्ष करत असेल तर मलाही असं वाटलं की आपण सुद्धा, आपल्याला संधी कधीतरी पक्ष 100% देईल, आपण काम करत राहावं आणि आता कुठल्या पदाची अपेक्षा न करता आपण काम करत राहावं. हे ज्ञान आता मला कळालं आहे आणि आता माझी मानसिकता ही झाली की आपण आता पक्षासाठी काम करावं आणि पक्ष जे देईल नाही देईल तो त्यांचा भाग आहे आणि तो जसं देव आपलं कार्य मोजून आपल्याला फळ देतो तसं पक्षही पुढे भविष्यात देईल अशी अपेक्षा मला आहे. आपण एक स्पोर्ट्समन म्हणून लहानपणी जे कॉलेजमध्ये असेल किंवा अन्य ज्या ठिकाणी असेल, कॉलेजचं क्रिकेटचं आपण जे स्थान मिळवलं होतं, अनेक मोठे तिथं कर्णधार असेल किंवा बाकीचे पोस्ट असतील त्या ठिकाणी मिळालं. जसं क्रिकेटमध्ये 11 जणांचा खेळाडू ज्यावेळेला एकत्र येतात तेव्हाच भारतीय संघ असेल किंवा अन्य जे खेळाडूचे संघ असेल तो विजयी होत असतो. मग आपल्याला हे जाणीव का झालं नाही की आपण स्पोर्ट्समन असताना सुद्धा की आपल्याकडे 10 जणांचा विरोध आहे तरी सुद्धा आपण त्यात असावं, असं तुम्हाला त्यावेळेला का वाटलं नाही? हे बघा, क्रिकेट म्हणून तुम्ही बोलला तर राजकारण, क्रिकेट एका प्रकारे दोन्ही एकासारखंच बघणारा माणूस, कारण तुम्ही म्हटल्यासारखं मी स्पोर्ट्समन आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट असलं पाहिजे ते नक्की मान्य. मी तसं 10 वर्ष स्पोर्ट्समन स्पिरिटमध्ये माझे जे म्हणणं आहे मी ते माझ्या सभागृहात मांडण्याचा पूर्णतः मी प्रयत्न केलो. तुम्ही माझं प्रोसिडिंग काढूनही बघू शकता. एक पक्षाची भूमिका काय असली पाहिजे ते मांडण्याचा मी 100% प्रयत्न केला. कधी पक्षाच्या विरोधात, तुम्ही आता बघितलं तरी मी BRSमध्ये गेल्यानंतर या 2-3 वर्षात मी कधीही पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्या नेत्याच्या विरोधात बोललेलो नाही. माझं वैयक्तिक नेत्यांच्या विरोधात, इथल्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात विरोध होतं. पण मला आता कळून चुकलं, कारण आपल्याला जर परफॉर्मन्स करायचं असेल, आज आपण बघता भारतात क्रिकेटप्रेमी भरपूर आहेत, त्यापैकी एक छोटासा घटक म्हणून मी आहे. पण आत्ता मला एक कळून चुकलं की आपण क्रिकेट खेळत असताना किंवा राजकारण करत असताना एका नेतृत्वाची गरज चांगली आहे, म्हणजे पाहिजेच. आणि आपल्याला एक चांगला अनुभव माणसाचं आपलं नेतृत्व मिळालं तर 100% आपण पुढे भविष्यातही सक्सेस होऊ. ह्या गोष्टीमध्ये मी चुकलेली गोष्ट असं आठवते की कधी पण आपण काही करून विराट कोहली आणि रोहित शर्मांच्या अंडरमध्ये जर आपण प्रशिक्षित झालो
तर 100% आपण याच्यात यशस्वी होऊ शकतो. मी आज दोन्ही देशमुखांना त्या कॅटेगरीमध्ये बघतो, कारण हे भारताचे नेतृत्व करणारे जसे विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत, तसे सोलापूर शहराचे किंवा सोलापूर जिल्ह्यातले नेतृत्व करणारे हे 2 देशमुख आहेत. आणि आत्ता मला कळालं की बाबा हे दोन्ही सिनियर आपल्याला लागतात, कारण त्यांचे अनुभव असतील, त्यांचे म्हणजे माझ्या वडिलांबरोबरचे सहकारी असतील किंवा त्या काळातले जे सगळे जे असतात, जे गोल्ड इज गोल्ड ते खरंच असतात आणि ते त्या माध्यमातून कामही केलेत. आपण कुठेतरी चुकलो आणि आपण एक पाऊल माघारी घ्यावं अशी माझ्या डोक्यात आलं. आणि स्पोर्ट्समन स्पिरिट हे त्याच्यातूनच, नेतृत्व करताना ज्या नेतृत्वाखाली खेळतो त्यांचे अनुभव आपल्याला लाभतात, मग ते क्रिकेट असो किंवा राजकारण असो. म्हणून मी या दोघांना मात्र आत्ता यात विशेष संबोधित करेन की एक विराट कोहली आणि दुसरे रोहित शर्मा आहेत. म्हणजे विराट कोहली कोण आणि रोहित शर्मा कोण? मी म्हणतो ना, दोघंही एकामेकाला करणारे, दोघंही एक रेकॉर्ड बनवणारे लोक आहेत. आतापर्यंत भारतामध्ये जेवढं किंवा जगात जे दोघांनी नाव कमावलं, तसं हे सोलापुरात त्यांनी काही कमी केलेलं नाही. त्यांनी ज्या पद्धतीनं आता राजकारण चालू आहे किंवा ते केले, त्यांचा संघर्ष सुद्धा आता कमी नाही. कारण आता आपण बघतो कित्येक वेळा वर चढ येत असते. आपण आज क्रिकेट म्हणजे पहिला टेस्ट होता, आता वन डे आणि आता T20 आहे. आता T20 खेळणारे लोक सुद्धा भरपूर लोक आलेत, पण अनुभव ज्यात असते, जे वन डे खेळणारे टेस्टमध्ये त्याची कॅलिबर काय हे ओळखून आता नेतृत्व कोणाला तिकीट देत असते. ते क्वालिटी आणि ते सुज्ञपणा त्या दोघात आहे. मला असं वाटत नाही की बाकीच्या नेत्यात आहे, पण जे जुने आहेत, मी आता नाव घेतल्याप्रमाणे 2 देशमुख असतील, विक्रम देशमुख असतील, त्या रोहिणी तडवी, ही सहकारी आहे. त्यांनी पक्ष बघितलाय, पक्षात काय केलं, कार्यकर्त्याला कसा न्याय दिला. आज 800, 900 लोक आपली मुलाखत देत आहेत. त्या मुलाखत द्यायचं कारण निष्ठावंत कितीतरी लोक आहेत. आज दुर्दैवाने अशी गोष्टी पण बघायला भेटते की बाबा जे बाहेर सोर्स केलेले आहेत त्यांच्या मागं सुद्धा कमळ लागलेलं दिसतंय. आज पक्ष सोडल्याचं जेवढं खंत मला आहे, बाकीच्या लोकांना आहे असं मला वाटत नाही. कारण त्या लोकांना काय वाटत असेल, आम्ही गेल्या 45 वर्षापासून काम करतो. आज एका बाहेर आलेल्या नेत्यांच्या किंवा नगरसेवकांच्या किंवा बाकीच्या जे लोक आहेत त्यांच्या मागं आज कमळ दिसतंय. आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे ते आयुष्यभर आपल्या मागं कमळ दिसण्यासाठी धडपड करतो, त्या लोकांना संधी मिळत नाही. अशा लोकांसाठी भविष्यात सुद्धा करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा. आपण राजकारणात ज्यावेळेला सुरुवात केलं त्यावेळेला आपल्या वडिलांपासून सुरुवात केली. नंतर आपल्या वडिलांच्या नंतर आपण सुभाष देशमुखांच्या हाताखाली, म्हणजे सुभाष देशमुखांना आपण सहाय्य घेतलं. त्यांच्या विरोधात थोडं संघर्ष झाल्यानंतर आपण विजय देशमुखाकडे गेलं. विजय देशमुखांनी थोडं हे केल्यानंतर आपण अलिप्त निर्माण केलं. मग आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व असताना सुद्धा आपण एकमेकांच्या मी पाया पडणार नाही या भूमिकेत असल्यामुळे आपली अडचण झाली असं वाटत नाही. मी पनिश्य म्हणतो, गट सगळ्या पक्षात होते आणि हे राजकारण आहे. आज तुम्ही बघितलं, जे देशमुखांचे दोघांचं मतभेद होते, आज त्यांचे मतभेद दूर करून त्यांनी पक्षासाठी एकत्रित आले. नाही, मला वाटतं की ते स्वतःसाठी आले असं मला वाटतंय. मी बघा, पक्ष नसेल तर हे 2 लोक कोण आहेत, मी कोण आहे. आज पक्षासाठी एकत्रित आले. आज बरेही आपल्या मीडियाच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून शंका कुशंका भरपूर निर्माण होतात, पण एकदा पक्ष आदेश आले किंवा पक्षात श्रेष्ठींचं म्हणल्यानंतर पक्ष म्हणून एकत्र जेव्हा येतात त्यानंतर मात्र एक टीम म्हणून लढवलं जातं. तसं बाकीच्या स्पोर्ट्समन स्पिरिटमध्ये देश म्हणून जो एकत्र टीम ग्राउंडवर उतरल्यानंतर देशापुरतंच लक्ष केंद्रित असतं, तसं पक्षापुरतं इलेक्शनमध्ये लक्ष केंद्रित असतं. त्यामुळं आता हे दोघं वेगळे नाहीत. आणि तुम्ही म्हणलात की मी त्यांच्याकडे गेलो, यांच्याकडे गेलो. बघा, प्रत्येक प्रसंग असा असते की आपण काम करत असताना काही नेतृत्वामध्ये सुद्धा आपल्या महापालिकेत विषय आल्यानंतर काही यांच्याशी चर्चा करावं लागते, त्यांच्याशी चर्चा करावं लागते. काही लोकांना आपल्या विविध स्कीम आहेत महापालिकेत, आपण ड्रेनेजची स्कीम आणलं, कित्येक तरी आपण लाईटची स्कीम, ह्याच्यामध्ये मला जे नेते फिजिबल वाटत होते किंवा हे काम आपल्याला ह्या नेत्यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासासाठी करतं, मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी पुढं मांडलं. त्यांनी दिले साथ तर घेतलं, नाही केल्याचा संघर्ष करत राहिलो. आज आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, आज LED लाईट्स लागले त्यासाठी केलेलं मी संघर्ष. आज तुम्ही वल्याळ ग्राउंडच्या बाबतीत बघितलं तर ती किती लोकांनी तर कशात घालवलं. ते वल्याळ ग्राउंड माझ्या नावासाठी, म्हणजे माझ्या वडिलाच्या नावासाठी केलं नाही, ते पक्षाच्या नगरसेवकांनी सुचवल्यामुळे ते नाव ते झालं. नाही तर माझा प्रामाणिक इच्छा असं होती की त्याला अटलजींचं नाव द्यावं. या सगळ्या गोष्टी करत गेल्यानंतर सहकारी सुद्धा तेवढंच आपल्याला प्रतिसाद देतात. आणि काम करण्याचं प्रोत्साहन हे कार्यकर्ते किंवा आपल्या जनतेने आपल्याकडं किती साथ देतं. आज त्या ठिकाणी ग्राउंड झाल्यानंतर कर्णिक नगर भाग असेल किंवा पद्मनगर किंवा या भागातले लोक
व्यक्त करतात, कारण ती कुणाच्या तरी घशात न पडता आज 3-4 हजार लोकांना उपयोगी पडायला लागलं. ह्या गोष्टीसाठी मी समाधानी आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण शहर उत्तरचे विधानसभेचे उमेदवार होते विजय देशमुख, त्यांच्या विरोधात आपण मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला. अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात आपण म्हणजे संघर्षासाठी तयार झालात. मग आता तुम्ही त्यांच्याशिवाय आपल्याला नेतृत्वाचा गत्यंतर नाही असं म्हणून तुम्ही त्या पक्षात येत आहे असं वाटतंय का? मी काय म्हणतो, मी तेव्हा विरोध केलो 100%, कारण मी म्हणलो होतं ना, मी एका पक्षाची केल्यानंतर मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाची भूमिका मी मांडल्यानंतर मी एक प्रादेशिक पक्षाच्यात होतो, त्याच्यामध्ये तिथले तेलुगू समाजाचे लोकांनी मला इथपर्यंत येऊन मुख्यमंत्री माझ्या घरी येऊन त्या पक्षात एंट्री करून घेतली. मी कदाचित पक्ष सोडलो नसतो, पण मी जेव्हा त्यांनी घरी येऊन आल्यानंतर सुद्धा भाजप पक्षाकडनं माझी मानधरणी ज्या वेळेस केलं पाहिजे तर तेव्हा नाही, मी लास्ट सिच्युएशनला जेव्हा मी प्रवेश करत होतो त्या दिवशी मला या सगळ्या गोष्टीचा रिस्पॉन्स आला, पण मी तोपर्यंत माझा टाइम ओलांडून गेल्यामुळे मला ते जावं लागलं. आणि त्या लोकांनी सुद्धा माझ्या म्हणजे पुढच्या भवितव्याचं हे घेतलं होतं, संकल्पना घेतली होती आणि त्यांनी मला शब्द दिले होते, म्हणून मी तेव्हा गेलो. आणि दुसरी गोष्ट म्हणतो की मी त्यांना विरोध केलो. पक्षाची भूमिका जेव्हा ते मांडायला सांगितले की पक्षाची भूमिका आपण तेलुगू भाषिक म्हणून, तेव्हा महेश कोटेंना साथ द्यावा अशी त्यांची भूमिका होती. मग आपला एक समाज म्हणून आपण सुद्धा असेल किंवा बाकीचे सगळे समाजाचा विचार करतात, त्याबद्दल मी महेशांनाची तेव्हा बाजूने जायचं ठरवलं होतं. ठरवून आपला उमेदवार तेलुगू समाजाचं एखादं बसतंय का या गोष्टीचं मी एक घटक बनलो आणि ते प्रयत्न केल्यानंतर जनतेचं कौल अजून सुद्धा विजयकुमार देशमुखांच्या पाठीशी आहे हे जेव्हा लक्षात येते, त्याच्यानंतर मी सगळ्या गोष्टीचा आणि जेव्हा मी मतांचं बेरीज काढली किंवा कुठल्या बूथमध्ये किती आहे केलं, मग तेव्हा मला लक्षात आलं की ह्या माणसाला आज लोक एक्सेप्ट करतात किंवा भाजपला एक्सेप्ट करतात, काय पॉईंट्स आहेत की बाबा ह्यांना एक्सेप्ट करायचं. मी असं म्हणत नाही की बाबा एखादी लाडकी बहीण किंवा एक नाही, त्यांनी प्रत्येक वार्डात दिलेली निधी आणि प्रत्येक वार्डात केलेले काम ह्याची जर आपण आराखडा पाहिलात किंवा त्यांनी आणलेली निधी बघा, एखादं नेतृत्व म्हणल्यावर निधी आणणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ते सुद्धा मोठ्या लोकांचं म्हणजे मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्यांचं मन वळून ती आपल्या मतदारसंघासाठी आणणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही माझ्या वार्डासाठी मी पण आणलो, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. तसं त्यांनी जेवढं आल्यानंतर त्याची ॲनालिसिस काढल्यानंतर लक्षात आलं की ही लोक यांना काय एक्सेप्ट करतात. हे लोक एक्सेप्ट करण्यासाठी आपण तिथे चुकलो किंवा यांना विरोध करायला नाही पाहिजे. आज ईडी घरकुल असेल किंवा आज प्रभाग 9 मध्ये असेल किंवा 3 नंबरमध्ये असेल, हे तिन्ही प्रभागात मी आवर्जून काम पाहिलं त्यांचं. आज प्रत्येक ठिकाणी आपण बघतो विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून एवढे लाख, सुभाष देशमुख यांच्या निधीतून एवढे लाख, हे प्रत्येक ठिकाणी पार्टी लावले आहे. ती तरी खोटं बोलत नाही. पण तेव्हा जेव्हा हे सगळं फिरत असताना मला तेव्हा सुद्धा वाटलं होतं की बाबा आता आपण कुठेतरी कमी पडतोय. हे काम करायची पद्धत, थेरी या पद्धतीची या लोकांची आहे. आपण पुढं आकलन केलं पाहिजे, आपण तसं काम केलं पाहिजे, हे माझ्या आता लक्षात आल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. आपण त्यांचं नेतृत्व स्वीकारलंय. त्याचबरोबर आता शहरमध्येचं पण नवीन युवा पिढी आता निर्माण झालेली आहे. देवेंद्र कोटे हे आमदार आहेत, त्यांचंही तुम्ही आता ज्या मतदारसंघातून आपण मागणी करत आहात प्रभाग क्रमांक 9, त्यांचंही त्या ठिकाणी आपलं वलय आहे. मग असं दोघांचं असताना सुद्धा तुम्ही फक्त विजय देशमुख यांनाच तुम्ही नियोजन करणार का देवेंद्र कोटे यांच्याकडे पण जाऊन आपली मागणी करणार? बघा, मी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. मी माझं वार्ड, मी असं म्हणत नाही की भौगोलिकरित्या 65% शहर उत्तरमध्ये आहे माझं, तसं 9 नंबर बघायला गेलं तर 35% ते 40% मध्ये मध्यमध्ये येतात, म्हणजे देवेंद्र कोटे नेतृत्व करतात. पक्ष तो त्यांच्या पद्धतीने विचार करेल, कोणाचं नेतृत्व कोण काय करेल. मी आता पक्षाच्या मागे आहे. मला विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुखांबरोबर लहानाचा मोठा झालो, माझ्या घरातून त्यांचं राजकीय हे सुरू झालं, मी त्यांना बघत मोठं झालेलं आहे. मी तसं देवेंद्रचं बघत नाही. मी देवेंद्र आणि मी दोघंही आम्ही सभागृहात 10 वर्ष काम केलं ना. आमची मैत्रीपूर्ण आम्हाला काय म्हणजे देवेंद्र अजून असं मला वाटत नाही की बाबा आमदार झाले म्हणून त्यांनी आमच्यात फार मोठ्या प्रमाणाने हे करावं. देवेंद्र बरोबर काम केलं आणि अभिमान आहे त्याने आमदार झालं, पण असं म्हणून मला त्यांना विरोध आहे असातला भाग नाही. पण एक वाटतंय की बाबा काय चुकलो आणि कोणाकडनं घ्यायला पाहिजे. आज मी या स्टेजमध्ये नाही की देवेंद्र कोटे हे बरोबर केले आणि मी त्यांच्या अनुषंगाने त्यांना आकलन करून अजून त्यांनी कसं काम करतात मला बघायचं आहे. कदाचित पुढच्या 5 वर्षानंतर याच ठिकाणी बसून देवेंद्रचं नावही घेत असेल मी. पण आजच्या घडीला 25-25, 30-30 वर्ष नेतृत्व करणारा त्यांचं बोध घेतलं पाहिजे. त्यांच्या आपण काय चुकलो
हे जाणून घेतलं पाहिजे म्हणून मी वैयक्तिकरित्या त्यांचं नाव. आता गेल्या टर्ममध्ये 2017मध्ये आपण प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आलात. त्यावेळेला तुमच्याबरोबर अविनाश बोमडेल पण निवडून आले होते. आता या टर्म बदललंय, 7-8 वर्षाचा कालावधी संपला, यामध्ये नवीन नवीन घडामोडी झाल्या. आता तुमच्या ठिकाणी मेघनाथ एमूल तयार झालेला आहे आणि मेघनाथ एमूलला आता पक्षाकडून मान्यता मिळत आहे. मग असं असताना आपण 9 नंबर प्रभागमध्ये आपण का उमेदवारी मागत आहे? हे बघा, मी मागण्याचं मुभा सगळ्यांनाच आहे, आपल्याला माहिती, कुठूनही मागू शकतं. मी जेव्हा माझी कर्मभूमी 3 नंबर प्रभाग होती, 3 नंबर प्रभागमध्ये मी एवढं सगळं काम करून किंवा माझे म्हणजे वडिलांनी तिथंच राजकीय सुरुवात केली, त्यानंतर माझंही सुरुवात तिथं झालं. मला फार अपेक्षा होती गेल्या टर्ममध्ये 2012 ते 17 केल्यानंतर मला कोणीही विरोध करू शकत नाही किंवा मला तिथे तिकीट मिळणार नाही अशातल्या अजिबात अपेक्षा नव्हती. कारण प्रत्येकाला असं वाटत होतं की बाबा घोंगडे वस्तीत मात्र नागेश वल्लाळ 100%. पण पक्षाने तदनंतर असं विश्वास केलं की आपल्याला सत्ता जर आणायची असेल भाजपाची, नेतृत्वाने विचार केला. मग सुभाष देशमुख होते, तेव्हा विजय देशमुख होतील, तेव्हा विक्रमजी पण होते, हे सगळेजण होते. तिने असं मला म्हटलं की 9 नंबरमध्ये का लढत नाही. मी थोडा विचार केला, मग 9 नंबरमध्ये माझा काय प्रश्न आहे, माझा काय संबंध आहे. नाही, तू तेलुगू भाषिक आहे, वडिलांचं नावाचं वलय आहे, पक्ष तिथं ऑलरेडी जन्नू साहेबासारखे नेतृत्व तिथे ऑलरेडी निवडून आलेत. तिथे एक आपलं बालेकिल्ला काँग्रेसच्या हातात गेलाय. तिथं ट्राय करून तुझ्याकडे हिंमत आहे की तिथं आपण 0 म्हणजे 4 सीट गमावण्यापेक्षा तू 2 सीट तरी आणू शकतो, ही खात्री आम्हाला आहे आणि तू का करू शकत नाही. हे सगळं झाल्यानंतर मी परत विचार केलो, नाही असं नको म्हणलं होतं. तेव्हा महेशांना माझ्या मागा लागले की मी तुला सेनेत घेऊन लढतो. ते रात्र घडामोडी झाले, पण सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आपण भाजपमधूनच लढू आणि 9 मध्ये लढू आणि तेव्हा कुठले उमेदवार आपल्याला पाहिजे असतील आपण त्या कॅल्क्युलेशनने आपण उमेदवारी घेऊ आणि आपल्या लोकांकडे लढू. तेव्हा मी दोन्ही देशमुख यांनी मला विनंती केल्यानंतर मी तेव्हा ठरवलं होतं की बाबा इथले कोण कार्यकर्ते आहेत आणि त्यांना आपण संधी दिला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीला समीकरण घालत असतो की बाबा पद्मशाली समाज किती आहे किंवा बाकीच्या आमच्या समाजात म्हणजे तेलुगू भाषिक किती आहेत, त्याच्यानंतर मराठा किती आहेत, लिंगायत किती आहेत. आता तुम्ही पाहिलं तर कित्येक नेतृत्वात प्रवीण डोंगरेसारखे किंवा बंदपट्टेसारखे हे सगळ्यांचं मोठे मोठे नेतृत्व असलेले या ठिकाणी होते. मग त्यांना देण्यासाठी आपल्याला काही कॅल्क्युलेशन करतो. मग तेव्हा आम्ही कॅल्क्युलेशन केलं, त्यामध्ये बसणारे फिट बोमडाल होते. त्याच्यानंतर आपल्याकडं महिला म्हणून एक चांगलं नाव नव्हतं. मग मी त्या काळातल्या शशिकला बिरुळ माझी नगरसेविका होती, त्यांची सून आला. मग दत्तू पोसा आमचे कित्येक वर्षापासून काम करत होते. मग ह्यांना एक संधी, मग हे सांगड घालून आम्ही सगळ्यांनी निर्णय करून मग 9 नंबर लढायचा प्रयत्न केला आणि सुदैवाने इथल्या जे प्रेमाळू जनता आहे ही इतकं चांगलं आम्हाला स्वीकारली की आम्हालाही अपेक्षा नव्हती की आम्ही एवढं मोठं मताधिक्याने निवडू आणि 4चे 4 सीट इथं आपले बसतील अशी बिलकुल अपेक्षा नव्हती. पण खरंच मी धन्यवाद देतोय प्रभाग 9 मधल्या लोकांचं. खरंच हे शुद्ध असे पब्लिक आहेत ज्यांनी आम्हाला एक संधी दिली. आता येणाऱ्या काळात जर आपल्याला पक्षाने म्हणलं तुम्ही यावेळेला पक्ष काम करा, पुढच्या वेळेला मी तुम्हाला नियोजन करू, तुम्ही 3 नंबरमध्ये निवडून आला तर 9 नंबरमध्ये निवडून येणार किंवा तिकीट जर दिलं नाही तर तुमची काय म्हणणं आहे? मी म्हणलं ना, तुमच्या माध्यमातून सांगितलं, आता पक्ष जे काम सांगेल ते मी करण्यास तयार आहे. नेतृत्वाला वाटलं की बाबा इथं आपलं सीट येणं धोक्याचं आहे किंवा इथं येऊ शकत नाही, तिथं पडण्यासाठी लढण्यासाठी तयार आहे. आपण निवडून यायला 100% प्रयत्न करू. नाही पक्षाला वाटलं आता आपण सगळंच फुलफिल आहे आणि आपण आता नागेशला दुसरी जबाबदारी द्यावं, तर मी आता सांगितलं ना, मला कुठल्याही पक्षाकडे जायची इंटरेस्ट नाही किंवा काय नाही. हे करण्यापेक्षा संधी दिली त्या संधीचं सोनं करू आणि जी जबाबदारी दिली ती पार पाडू. पक्षाने जर म्हटलं की तुम्ही मुस्लिम भौगोलिकमध्ये किंवा वंचित भौगोलिक जाऊन लढा म्हटलं तरी माझी लढायची मानसिकता आहे. आता पक्ष जिथं निवडून येऊ शकत नाही असं वाटत असेल तिथंही मला द्यावं. मी माझ्या परीने जेवढा प्रयत्न करेन मी पक्षासाठी करून मी निवडून यायचा प्रयत्न करेन. या ठिकाणी आपण नागेश वल्लाळ साहेबांचं आपण मनोगत ऐकलेलं आहे. त्यांना वाटतंय की आपण पक्षासाठी आता वेळ देणं जास्त गरजेचं आहे. पक्षाने जर म्हणलं तुम्ही या प्रभागासाठी तुम्ही निवडणूक उभे राहा, त्या ठिकाणी पण उभं राहायला तयार आहेत आणि त्यांच्या मनातली जी इच्छा आहे 3 नंबर प्रभाग असेल 9 नंबर प्रभागात त्यात जर त्यांना मिळालं तर सोन्यावर पिवळं असं जे आपण म्हणतो त्या पद्धतीने ते तिथेही उभं राहायला तयार आहेत. आपण यांच्या पुढच्या ध्येय धोरणासाठी आपण पुन्हा एकदा आपण मुलाखतीसाठी आपण बोलवणार आहोत. पण आता तुर्तास या ठिकाणी नागेश वल्लाळ यांनी आलेत आणि त्यांचं मनातलं मनोगत आणि आपल्या मनातलं जे मनोगत आहे ते आपण त्यांना विचारलेलं आहे. आपण या ठिकाणी वेळात वेळ करणार त्याबद्दल चॅनलच्या वतीनं आपला हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आज जनदर्पण चॅनलचे आम्हाला जी संधी माझ्या मनातलं
व्यक्त करण्यासाठी जे माझ्या मनात होतं ते बाहेर भावना व्यक्त करण्यासाठी जी संधी दिली, खरं तर या चॅनलचं तेवढंच आभार मानलं पाहिजे. कारण आजपर्यंत कुठंतरी व्यक्त व्हावं अशा माध्यमातून मी 1-2-3 चॅनलच भेट दिली होती. त्यापैकी आपलं एक जनदर्पण आहे आणि माझ्या मनातलं प्रामाणिकपणा आहे जे व्यक्त करायचं होतं मी आपल्या माध्यमातून व्यक्त केलं. आता पुढं जे आहे हे जनता आणि सोलापूरच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन आणि काम करेन आणि आत्तापर्यंत काही कुठलं गालबोट लावून घेतलं नाही, पुढं सुद्धा माझ्या हातून होणार नाही. पण जनतेसेवेसाठी मी सदैव आपल्याशी तत्पर राहीन एवढंच आपल्या माध्यमातून ग्वाही देतो. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर. आयुष हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक, पद्मा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्या, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधी शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल, प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, पद्मा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1, मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक, आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन,
हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे, सोलापूर. डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकडे हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट. सुपर डिलक्स AC रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स TPA प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स TPA प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे, सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो. लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट, त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे, त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो. स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे, गुडघे दुखणे, मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो. वाघचौरे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत. यात आपण डिजिटल एक्सरे काढतो, मोठे फिजिओथेरपी सेशन आहे, त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे, स्टेनलेस स्टील थिएटर. त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो. तर अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीचे कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे, हेरिटेज आहे, चोलामंडलम आहे, रिलायन्स आहे, लिबर्टी आहे, युनिक हेल्थ केअर आहे, SBI आहे, बजाज अलायन्स आहे, टाटा एज आहे, किर्लोस्कर, त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायअप आहे. तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या. मी डॉक्टर अभिजित वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. नमस्कार सोलापूरकर.
आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि नेल्ससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजश्री अभिजित वागचौरे. मी 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे. जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर आणि नेल्सबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे, त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे, याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत